लाडक्या बहिणींना नमस्कार. लाडक्या बहिणींनो, मला माहीत आहे की सध्या लाडक्या बहिणींचे 4-5 महिन्यापासून हप्ते थांबलेले आहे आणि हेच हप्ते मिळवण्यासाठी लाडक्या बहिणी म्हणजे खूप तळमळ करत आहे, पण लाडक्या बहिणीकडे सध्या कोणीही लक्ष देत नाही. आता आपण बघतो की थोडे पाठीमागे जाऊ आपण 2-3 महिने. आपण बघतो की सरकारने 31 डिसेंबर 2025 ही ई-KYC करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती आणि या तारखेमुळे काय झालं की संपूर्ण लाडक्या बहिणी एकदाच या वेबसाईटवर आल्या आणि ही वेबसाईट झाली हँग, म्हणजे पूर्णपणे जवळपास कोलॅप्स झाली. त्यामधील काही लाडक्या बहिणींचे ई-KYC झाल्या आणि भरपूर अशा लाडक्या बहिणी बाकी होत्या की त्यांची ई-KYC झालीच नाही. खूप साऱ्या लाडक्या बहिणींना OTP आलाच नाही. खूप साऱ्या लाडक्या बहिणींची वेबसाईट चाललीच नाही, त्यांचा फॉर्म ओपन झालाच नाही, त्यांचा फॉर्म सबमिट झालाच नाही, त्यांचा फॉर्म फिल झाला नाही. अशा विविध कारणामुळे लाडक्या बहिणींचा फॉर्म सबमिट झालेला नाही. आता त्यामुळे काय झालं की डिसेंबरमध्ये झालं, जानेवारी गेलं, फेब्रुवारी गेलं, या 2-3 महिन्याच्या लाडक्या बहिणीचे हप्ते पूर्णपणे बंद झाल्या. त्यामुळे काय झालं की लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या. काही जिल्हा परिषदेला गेल्या, विविध जिल्ह्यामध्ये, काही महिला बालविकास विभागाला गेला, काहींनी मंत्र्याला मेल पाठवलं, म्हणजे अशा विविध काहींनी रस्ता रोको केला. तर यामुळे सरकारला वाटलं की नाही, आता लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या आहे, काहीतरी करायला पाहिजे. मग सरकारने आणखी एक ई-KYC सुरू केली. त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्या. पण जेव्हा त्यांना कळालं की ही ई-KYC सर्वांसाठी नाही, ज्या लाडक्या बहिणींची करेक्शन होतं त्याच लाडक्या बहिणींना ही ई-KYC होती, पुन्हा लाडक्या बहिणी नाराज झाल्या. यामधून अजून 50 ते 60% अशा लाडक्या बहिणी आहे की त्यांचे फॉर्म सबमिटच झालेले नाही, त्यांना पुन्हा संधी मिळालीच नाही. आता या लाडक्या बहिणींनी नेमकं काय करायचं? जे झालं ते सगळं झालं. आता पुढे या लाडक्या बहिणींनी काय करायचं किंवा यांना पैसे मिळवण्यासाठी आता ऑप्शन काय? आता लाडक्या बहिणीने तुम्हाला एक सरळपणे सांगतो की सध्या आता विदेशामध्ये युद्ध चालू आहे. जे विदेशामध्ये आता मागील काही दिवस झाले, आता महिना-दीड महिना झाला तेव्हापासून युद्ध चालू आहे बाहेर देशामुळे. याच युद्धामुळे भारतावर मोठापणे याचा प्रभाव पडलेला आहे आणि महाराष्ट्रावर देखील प्रभाव पडलेला आहे. आणि सध्या आता देशाभरात गॅस टंचाई आहे, पेट्रोल टंचाई आहे. यामुळे काय झालं की आता लाडक्या बहिणीकडे कुणी सध्या लक्ष देणार नाही. आता हा एक विषय तुमचा वेगळा ठेवला जाणार आहे आणि सध्या फोकस कशावर आहे? आता सध्या जे युद्ध, जागतिक घडामोडीवर हा सगळा फोकस आता ओढला गेला आहे. ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC झालेलं आहे त्यांना तर पैसे मिळणारच आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म सबमिट झालेले नव्हते आणि त्यांना संधी मिळालेली नव्हती, आता त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाणार आहे. पण मागे 2 महिन्यापूर्वी अजून एक स्टेटमेंट निघालं होतं की प्रत्येक जूनमध्ये लाडक्या बहिणींचं ई-KYC केलं जाणार आहे. सध्या आता चालू आहे मार्च, एप्रिल, मे, जून आणि येत्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये पुन्हा लाडक्या बहिणींचं ई-KYC सुरू होईल अशा आपण आशा बाळगू. कारण की जे सरकार बोलतं ते करतं असं कधीच होत नाही. पेपरवर ते प्रत्येक काम होत नाही, सिच्युएशननुसार ते चालतात. कारण की जेव्हा लाडक्या बहिणी आक्रमक होतात किंवा काही होतात तर त्यांना त्यावेळेस ते प्रोव्हाइड करावं लागतं. ते एक तात्कालीन असतं, म्हणजे कायमस्वरूपी कोणतीही गोष्ट नसते. तर लाडक्या बहिणींना सांगायचं, तुम्ही पॅनिक होऊ नका. तुमचा जो हप्ता आहे तो सध्या तुम्हाला मिळणार नाही, म्हणजे ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेला आहे आता सध्या तो मिळणार नाही. कारण की सध्या पूर्ण सरकारचं जे लक्ष आहे ते जागतिक युद्ध पातळीवरती चालू आहे, त्याच्यावरती आहे. सध्या भारताबरोबर महाराष्ट्रावर खूप मोठा याचा प्रभाव पडलेला आहे. गॅस टंचाई आहे, पेट्रोल टंचाई आहे, विविध इम्पोर्ट एक्सपोर्ट बंद आहे, अशा विविध गोष्टी सध्या घडत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हे हप्ते सध्या तरी आता मिळणार नाही. आणि जे डिसेंबर, नोव्हेंबरपासून तुमचे हप्ते बंद झाले होते तर जूनपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. आता एक गोष्ट राहिली ती म्हणजे जूनला ई-KYCला तुम्हाला चान्स मिळणार का हे देखील कन्फर्म सांगता येत नाही. की ज्या सध्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना चान्स मिळणार आहे की सगळ्यांना मिळणार आहे, हे फक्त जी सिच्युएशन पुढे असेल त्यानुसारच कळणार आहे. तर बघूया आपण, जर एखादी न्यूज अपडेट आली, सध्या तरी येणार नाही. कारण की सध्या जागतिक पातळीवर मोठं युद्ध चालू आहे, त्यामुळे कुठलीही जे स्थानिक लेवलची ज्या स्कीम आहे याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. ऑलरेडी यांच्याकडे खूप दुर्लक्ष झालेलं आहे, पण या सिच्युएशन देखील मध्ये खूप दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा म्हणजे आता सध्या जो हप्ता आहे तो आता मिळणार नाही. चला तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. जर एखादी न्यूज आली, गुड न्यूज तुमच्यासाठी, तर आपण नक्की कळू. आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढील जी अपडेट येईल तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. धन्यवाद.